गणेश उत्सव महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव. सुखकर्ता 10 दिवस आपल्या घरी येणार म्हटल्यावर अंगात नुसता उत्साह भरतो. बाप्पा येणार म्हणून आपण बऱ्याच गोष्टी करतो. मग त्यात मखर सजवणं असो, मोदक बनवणं, बाप्पासाठी रोज नवीन नैवेद्य बनवणं, एकमेकांच्या घरी मंडळात जाऊन बाप्पाचं दर्शन घेणं असो. तसंच मी सुद्धा माझ्या बाप्पासाठी दरवर्षी घरीच मखर बनवते. दरवर्षी नवीन डेकोरेशन करते, त्यामुळे प्रत्येक वर्षी डेकोरेशनसाठी खूप जास्त खर्च करत नाही. कमी बजेटमध्येच पण सुंदर डेकोरेशन करण्याचा प्रयत्न करते. यावर्षी फुलांची सजावट करायचं ठरवलं, तेही लो बजेटमध्ये. डेकोरेशनचं काही सामान घरात होतं. बाप्पाची मूर्ती व काही सामान आदल्या दिवशीच आणलं. कॉन्सेप्ट क्लिअर होता म्हणून झटपट कामाला लागले. प्रत्येक कामात मला सिम्बाची खूप मदत होते. काही नवीन करायला घेतलं की याची मध्ये मध्ये लुडबुड असतेच. दरवर्षी माझा मखर 2 दिवस आधीच रेडी असतो, पण यावेळी थोडी बिझी असल्यामुळे उशीरच झाला. अगदी लास्ट मोमेंटला हरतालिकेच्या दिवशी दुपारी सुरुवात केली. लहान मुलांच्या टेंटपासून एक छोटंसं घर बनवलं. घरीच पडदे तयार केले. पडदे शिवण्यात आमच्या सिम्बाने सुद्धा मला मदत केली बरं का. सगळ्यात आधी टॉप व बॅकला लागणारं कापड मोजून बाजूला काढून ठेवलं. नंतर पाईप पडद्यात इन्सर्ट करता यावा यासाठी कापडाच्या वरच्या बाजूला शिलाई करून घेतली. तयार केलेला एकच पडदा कोपऱ्याने समोरच्या व मागच्या साईडला इन्सर्ट करून घेतला. समोरून दोन्ही बाजूला असंच करून घेतलं. बरं, हे सगळं मी काही मेजरमेंट करून वगैरे घेतलं नाही. पडदा शिवून लावत गेले व खालचा उरलेला पोर्शन कट करत गेले. मागच्या बाजूनेही अर्धे अर्धे पडदे बनवून घेतले. त्यानंतर टॉपला व बॅकला सुरुवातीलाच कापून ठेवलेलं कापड इथे पिनने अशा प्रकारे अटॅच करून घेतलं. पिनने अटॅच केल्यामुळे ते आपल्याला व्यवस्थित सुईदोऱ्याने शिवता येईल. फेरी लाईट अटॅच असलेली एक पानांची माळ आणली होती. ती पाईपला दोऱ्याने बांधून सिक्युअर करून घेतली. चिकटवताही आली असती, पण मला रिस्क घ्यायची नव्हती. उरलेली माळ अशा प्रकारे खालच्या बाजूने पाईपला गुंडाळून सिक्युअर करून घेतली.
जन्माष्टमीच्या वेळी बनवलेली व पोळ्याच्या वेळी रिसायकल केलेली रिंग लावून समोर पाट व कोरं कापड ठेवून घेतलं. काही वासेस व आर्टिफिशियल फ्लावर्स लावून जागा डेकोरेट करून घेतली. बाप्पाची मूर्ती मला डेकोरेट करायची होती, त्यामुळे ती मी आधीच आणली होती. यूट्यूबवर बघून रात्री उशिरा मी बाप्पाच्या मूर्तीला धोतर बनवून घेतलं. काही लेस लावून त्याला डेकोरेटही करून घेतलं. बरेच जण म्हणतात की ग्लूगनने चिकटवलेल्या गोष्टी जास्त वेळ टिकून राहत नाहीत, लगेचच पडून जातात. पण माझ्या बाबतीत असं काही होत नाही. याची ट्रिक मी तुम्हाला सांगते. ग्लूगन छान गरम करून घ्यायची, त्यानंतरच ती वापरायची, म्हणजे तुम्ही स्टिक केलेल्या गोष्टी पडणार नाहीत. आता ही तीच बघा ना, गणपती विसर्जनानंतरसुद्धा हा मखर जसाच्या तसा होता. मी लावलेल्या फुलांपैकी एकही फूल खाली पडलं नाही. त्यानंतर बाप्पाचा फेटा बनवण्यासाठी पुन्हा यूट्यूबच मदतीला आलं. घरात होत्या नव्हत्या त्या सगळ्या लेसेस वापरून मी सुंदरसा फेटा बनवला.
बाप्पाच्या फोटोला लावण्यासाठी ब्रोच बनवायचं होतं. त्यासाठी मी माझ्या कानातल्यांचा उपयोग केला. कानातल्याचं मागची दांडी थोडी वाकवून घेतली व त्याला 3Mचा टेप लावून ते दोन्ही कानातले ब्रोच म्हणून चिकटवून दिले. बाप्पाची मूर्ती तर सुंदर होतीच, पण धोतर व फेटा घालून ती अधिकच खुलून आली. त्यानंतर झालं बाप्पाचं आगमन. बाप्पाचं आगमन व स्थापना करून घेतली. माझ्याकडे स्टोनच्या अशा अंगठ्या होत्या, ॲडजस्टेबल होत्या. पडदा जिथे बांधला होता तिथे मी त्या डेकोरेशन म्हणून लावल्या. एक रेड व एक मरून होती, पण दोन्ही लावल्यावर एवढा काही शेड डिफरन्स दिसला नाही. आमच्या शेजारी राहणाऱ्या काकूंनी काही दिवसांपूर्वी गूळ आणला होता, मोदकाच्या शेपचा. बऱ्याच दिवसांपासून मी तो जपून ठेवला होता बाप्पाच्या डेकोरेशनसाठी. खोबऱ्याच्या वाटीत गूळ ठेवून तो डेकोरेट केला. हा सुखकर्ता तुम्हा आम्हा सर्वांच्या आयुष्यात सुख घेऊन येवो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. कसा वाटला बाप्पाच्या तयारीचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.